अलिबाग बंदरावर दुसऱ्या गावातील मच्छीमार आपली मच्छी उतरवित असल्याने अलिबाग बंदरावरील मच्छीमारांना मच्छी उतरवण्यात मोठ्या अडचणी येत आहेत। त्यामुळे अलिबाग बंदरावर लावण्यात येणाऱ्या बाहेरगावच्या नौकांवर कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी अलिबाग बंदर येथील मच्छीमार बांधवांनी केली आहे। अलिबाग बंदरावर साखरगावच्या मासेमारी नौका मासे उतरवण्यासाठी व मासळी विक्रीसाठी येत असतात। अलिबाग येथील मच्छीमार संस्थेच्या नौकाधारकांची संख्या एकूण 300 ते 350 नौका असून त्या नौका अलिबाग बंदरावर मासे उतरवण्यासाठी व विक्रीसाठी रोज येत असतात। त्यामुळे अलिबाग जेट्टी ही 300 ते 350 नौकांच्या मासळी उतरवण्याच्या क्षमतेपेक्षा कमी आहे। साखर या गावाच्या 20 ते 25 नौका मासे उतरवण्यासाठी येतात। त्यामुळे अलिबाग संस्थेच्या नौकांना मासे उतरवण्यासाठी जागा उपलब्ध होत नाही। त्यामुळे अलिबागचे नौकाधारक व बाहेरगावच्या नौकाधारकांमध्ये जेट्टीवर मासळी उतरवण्यावरून वादविवाद होत असतात। साखर गावामध्ये मासळी उतरवण्यासाठी साखर आक्षी हे बंदर असून त्या बंदरावर मासे उतरवण्यासाठी व विक्रीसाठी तेथे नौका लावण्यात याव्यात। साखर गावामध्ये बंदर असून सुद्धा ते अलिबाग बंदरावर मासळी उतरवण्यासाठी व विक्रीसाठी नौका घेऊन येतात। त्यामुळे नेहमी वादविवाद होत असतात। त्यांना नेहमी वारंवार सांगून सुद्धा जाणून बुजून अलिबाग बंदरावर बोटी लावल्या जातात। त्यामुळे अलिबाग बंदरावर लावण्यात येणाऱ्या बाहेरगावच्या नौकांवर महाराष्ट्र सागरी मासेमारी अधिनियमन 1981 अंतर्गत कलम 10(1) च्या नुसार कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी अलिबाग बंदर येथील मच्छीमार बांधवांनी रायगडच्या मत्स्य व्यवसाय व विभागाचे सहाय्यक आयुक्त यांना निवेदन देऊन केले आहे। शिवसत्ता टाइम्ससाठी धनंजय कवठेकर, अलिबाग। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।